महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीसाठी, महाराष्ट्रातल्या येणाऱ्या काळासाठी मला हलक्यात घेऊन चालत नाही. मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातला माहोल गरम करायसाठी आणि तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी. महाराष्ट्रात सभा भरपूर व्हायला लागले. त्या महाराष्ट्रात पुढल्या महिन्यात नगरपालिकेचं इलेक्शन आहे. तुम्हाला ह्याच्या आधी पण मी म्हणलेलं नगरपालिकेच्या इलेक्शनला आलं. ह्याच्या नगरपालिका येतील का त्याच्या पार्टीच्या नगरपालिका नगरसेवक येतील. महाराष्ट्रातलं संपूर्ण पुढल्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिकेचं इलेक्शन आलं. तोंड महाराष्ट्रात गरीबावर भ्रष्टाचार चाललाय. गरीब मरतोय, ती मरतोय, गरीबावर अत्याचार होतोय, अन्याय होतोय. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातली तरुण पिढी, महाराष्ट्रातली यंगस्टर पिढीनं कसं काय करायचं, कुणाला सपोर्ट करा. सामाजिक जनतामधला जरी आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचा असला तर तुम्ही विचार करून नगरसेवक निवडून द्यायला पाहिजे. गरीबमधला, गरिबांची मदत करणारा, गरिबांच्या सुखदुःखात सामील होणारा, जनतांची कामं करणारा असा तुम्हाला जरी नगरसेवक निवडून द्यायचा असला हे तुमच्या हातात. तुम्हाला सांगतो ह्या पक्षाचा नगरसेवक होईल का त्या पक्षाचा होईल. महाराष्ट्रात असं आंदोलन पेटत जाणार आहे. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात निवडणुका पण आल्या तर तोंडावर राजकारणाचा माहोल संपूर्ण महाराष्ट्रात, नगरपालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात इतका राजकारण. तुम्हाला सांगतो एका सिव्हिलमध्ये एक पेशंट घेऊन होतो मी. तुम्हाला सांगतो त्या पेशंटला ॲडमिट करून अपंग होतं, पाय नव्हतं, हे नव्हतं, त्याला चाला येत नव्हतं, बसा येत नव्हतं. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात इतक्या राज्यात माझी इतके अपघात झाले. मागाची किती तीन पेशंटला घेऊन मी एकटा माणूस, सामाजिक कार्यकर्ता, गरिबांसाठी लढणारा, अनाथांसाठी, अपंगांसाठी, 18 पकड जातींसाठी सामाजिकपणे कार्य करणारा, गोरगरिबांसाठी मदत करणारा चांगदेव जाधव, 18 पकड जातींसाठी छत्रपती शिवरायांचा मावळा, गरिबांसाठी, तरुणांसाठी, युवकांसाठी, येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या पिढीसाठी, तुमच्या तरुणामधलं एक समाजसेवा, एक जागृत करायला बघतोय. भविष्यासाठी तुम्हाला कोण पाहिजे तुमच्या हातात आहे. तुम्ही स्टार बनवता, जनता तुम्हीच ही मीडियामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हीच गाजवता. तुमच्या पाहिजे सगळं येते. आज तुम्हाला सांगतो मी तुमच्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता, अन्यायाला वाचा फोडाय बघलो. आता तुम्ही सपोर्ट करायचं आणि तुम्ही मला समर्थक द्यायचं, तुम्ही आशीर्वाद द्यायचं. तुम्ही हे काय करायचं हे तुमच्या हातात आहे. तुमच्या लोकांनी मला ट्वीट केलं, तुमच्या लोकांनी शेअर केलं तर तुमच्या लोकांचा मला आशीर्वाद भेटला तर लय काय करू शकत आहे. पण माझ्या एकट्याच्या आशीर्वाद महाराष्ट्रात मी म्हणतो तरुण पिढीला चान्स भेटायला पाहिजे. नगरपालिकेच्या इलेक्शन हे म्हणते हे उद्या निवडून ती उद्या कोण कोणाचं काय करत नसते. आपलं किस्सं गरम करायला बघितलेलं पडलेलं असते. जनता मरते, ती मरू द्या. गोरगरीब भोगलीवाली जनता महाराष्ट्रातल्या राजा. तुम्हाला सांगतो काय केलं भल्या माणसा माझ्या देवाला सांग. खऱ्याचं काहीच खरं राहिलं नाही. खरं बोलल ती माणूस आयुष्यात वर येत नाही. पण खोट्यावर आजकाल दुनिया चालली. खोटं जास्त दिवस टिकत नाही, खरं एक दिवस टिकतं. खरं कडपर्यंत टिकतं. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ चांगदेव जाधवला, महाराष्ट्रातली आई जगदंबीच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवरायांची मावळ सपोर्ट करणार ह्या मावळ्याला आणि एक दिवस स्टार बनवणं. जनतांसाठी कामं करतो, ह्याच्यासाठी कामं करतो. आपण जात भेट करत नाही. तुम्ही इतकं सिव्हिलमध्ये मी पळालो, इतकं धावपळ केलं जनतांसाठी, येणाऱ्यासाठी. आम्ही जेवलो पण नव्हतो, सकाळ धरणं 1 रुपया पण नव्हता. कसं काय केलं, काम केलं, हे केलं स्वतःच्या पदरच्या पैशानं, पदरच्या खर्चानं. मी पण सामाजिक माणूस, गरीब माणूस. त्या गरिबांनी पण सांगितलं मी पण लय मोठा माणूस नाही. मी गरिबांसाठी जेवढं माझ्या हातातून सहकार्य होते महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या अपंगासाठी, महाराष्ट्रातल्या विधवा महिलांसाठी, महाराष्ट्रात जेवढा भटकायचं, जेवढं इकडं तिकडं आंदोलन करायला बघतो मी, जनतांमध्ये ट्वीट करायला बघतो. जनता, महाराष्ट्रातली जनतानं सपोर्ट करणं, कमिटमेंट करणं तुमच्या हातात आहे. जय हिंद, जय शिवराया.